निवडणूक पार पाडलेली आहे. निवडणुकीमधला निर्णय हा काही 5 वर्ष बदलत नसतो. काल निवडून आलेले सर्व माझे बांधव, शहरी बांधव आणि भगिनी यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात ज्याप्रमाणे मागील 25 वर्षामध्ये मी प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, त्याचप्रमाणे आपण सर्वांनी म्हणजे या चौघांनीही लोकांचे प्रश्न सोडवताना किंवा प्रश्नांसाठी प्रयत्न करताना आपापसातले मतभेद बाजूला ठेवून काम करावं, अशा प्रकारची सूचना एक ज्येष्ठ नगरसेवक म्हणून मी त्यांना देतो. त्याचप्रमाणे काल मी माझ्या पक्षाचा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, माझ्या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा एक नैतिक जबाबदारी म्हणून, कारण का मी इथे हरलो म्हणून नाही, तर पक्षाचे सगळे उमेदवार पराभूत झाले म्हणून तो कर्तव्य असतं. तो राजीनामा मी ऑलरेडी हर्षवर्धन सपकाळ साहेबांकडे रात्री पाठवलेला आहे, पत्रकारांकडे समोर जाहीर केले. 1 मिनिट सांगतो थांबा. आज दुपारी तुम्हाला भेटल्यानंतर मी सपकाळ साहेबांना जाऊन भेटून आलो. सपकाळ साहेब म्हणाले, तुर्तास आम्ही तुमचा राजीनामा मंजूर करणार नाही. आता राहिला राजकीय निवृत्तीचा प्रश्न. मी या आधीच सांगितलं होतं तुम्हाला, निवडणूक मी यापुढे लढणार नाही. 1 मिनिट नाही, निवडणुकीचा निकाल काही लागू, मी लढणार नाही. आता निवडणुकीला 5 वर्ष आहेत. आता मी निर्णय बदलून लगेच त्या 5 वर्षापूर्वी निवडणुका होणार नाही. आता लगेच उद्या तर निवडणुका होणार नाही. जो निवडून गेलाय तो काय राजीनामा देणार नाही किंवा त्याला त्याचा नगरसेवक घालवता येणार नाही. परंतु तुम्हाला ग्वाही देतो मी की भीमनगर मधल्या घरांचा प्रश्न मी नगरसेवक असो किंवा नसो, येणाऱ्या 5 वर्षात मी मार्गी लावणार. मी काल परवा या स्टेजवरती सांगितलंय की शौचालयांचा प्रश्न या 2 महिन्यात मार्गी लावणार. तुमचा घनकचरा असो, पाणी व्यवस्थापन असो, मी नगरसेवक नसलो तरी चालेल, मी वाघ आहे. प्रशासनाला कसं झुकवायचं हे मला चांगलं कळतं. आणि उलट आता बरं झालं की यांनी मला बाहेर ठेवलं. बाहेर राहून कसं सतवतो ते बघा. मी आत असतो तर मला बोलता आलं नसतं, नियमाला धरून बोलता आलं असतं, पण मला यांनी बाहेर ठेवलाय. तर आता मी यांना कसा त्रास देतो, प्रशासनाला कसा जेरी सांगतो, ते विक्रांत चव्हाण आणि तुमच्या साक्षीने आणि बाबासाहेबांच्या साक्षीने ते जाहीर करतो. त्याचप्रमाणे 56 नंबर मधली जनता आहे. मी काल सांगितलं होतं, सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरं मिळवून देणार म्हणजे देणार. या भीमनगर मधल्या कायमस्वरूपी घरांचा प्रश्न येत्या 5 वर्षात मार्गी लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि ही घरं मिळवून दिल्यानंतरच तुमच्या समोर परत विक्रांत चव्हाण येईल. मी काल म्हातारा दिसत होतो, आज तरुण दिसतो बघा, है ना. केस पांढरे, वाघाचे केस पांढरे झाल्यामुळे वाघ म्हातारा होत नाही. आपण निवडणुकीच्या निकालात मशीनमध्ये हरलोय, आपली मानसिकता हरलेली नाही. ज्या लोकांनी 9,000 लोकांनी मला मतदान केलं आहे, किंबहुना 15-20 हजार लोकांनी केलं असेल, काय गडबड झाली मला माहित नाही. काय गडबड झाली मला माहित नाही. मी तुमच्या आग्रह खातर मी इथे आलेलो आहे बाबासाहेबांना, कारण का बाबासाहेबांना निवडणुकीपूर्वी आपण हार घातला, निवडणुकीनंतर आपण विसरता कामा नये, मतदारांना विसरता कामा नये. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या सगळ्यांचे आभार. माझ्या पाठीमागे आपण मतदान केल्याबद्दल, उभे राहिल्याबद्दल. जेवढे मतदार आहेत, जेवढे मी, माझ्या मनात एक प्रश्न आहे की माझं काय चुकलं, परंतु माझं काय चुकलं
हा मनातला प्रश्न बाजूला ठेवून सर्वात महत्वाचं तुमचं काही चुकलं नाही हे मला ज्ञात आहे. जशी ही 56 नंबरची जशा या इमारती आपण बांधल्या अशाच प्रकारच्या इमारती इथं भीमनगरमध्ये उभ्या राहतील. अशाच प्रकारच्या इमारती ही माझी ग्वाही. एसआरएच्या कमिट्या इथे असतील, एसआरएच्या कमिट्या इथे असतील, ज्यांनी माझ्यासाठी काम केलं, ज्यांनी माझ्यासाठी काम नाही केलं, ज्या कमिट्यांनी माझ्या विरोधात केलं, काही हरकत नाही, पण त्यांच्यामुळे मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. मी मनाने राजा आहे, माझा मतदार राजा आहे, तोही राजा आहे. आणि आपण एक दिलाने या ठाण्यातले प्रश्न सोडवण्यासाठी, या वर्तकनगर भीमनगरचा जेवढा ह्या प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी एक दिलाने काम करण्यासाठी आज इथे बाबासाहेबांच्या उपस्थितीत शपथ घेऊया, कटिबद्ध राहूया. आणि तुम्हाला आश्वासित करतो की पुढील 5 वर्षाची निवडणूक ही 5 वर्षानंतर येणारी असली तरी जन आंदोलनाच्या मार्गाने या वर्तकनगर भीमनगर मधले प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावरती उतरल्याशिवाय विक्रांत चव्हाण तुम्हाला घेऊन जाणार नाही. गाडी देतो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. बाबासाहेब हे दादर मधून पडले होते, परंतु बाबासाहेबांची घटना काय पुसली गेली नाही. त्याचप्रमाणे माझं नाव महापालिकेच्या पाठीवरून पुसलं जाऊ शकत नाही. त्यांची हिंमतच नाही. मी आत असलो काय, बाहेर असलो काय, मला नगरसेवक होण्याची राहण्याची त्यासाठी गरज नाही. लक्षात ठेवा. नगरसेवक म्हणून जाण्याची नगरसेवक म्हणून राहण्याची मला गरज नाही. आपलं पोटपाणी नगरसेवक पदावर नाही, तुमचं आणि माझं. आजही माझ्याकडे तेवढाच पैसा आहे की अडीअडचणीला तुम्हाला आणखीन एक अँब्युलन्स घेणार मी. दरवर्षी तुमची दिवाळीची भेट तुमच्या दारी पोचणार. अडीअडचणी असल्या तर 24 तास माझा दरवाजा उघडा आहे. कोणाला ऍडमिट करायचं आहे, कोणाचा शिक्षणाचा प्रश्न आहे, कोणाचा आरोग्याचा प्रश्न आहे, आम्ही मागे पडणार नाही. या तमाम आता ऐका माझं. मी काय तुम्हाला म्हणतो, निवडणुकीला 5 वर्ष आहेत. 5 वर्षानंतर निवडणूक येणार, आपण ठरवू तेव्हा सगळ्यांच्या साक्षीने काय करायचं ते. बरोबर आहे. मी उभं राहायचं की नाही. आपल्याला कोण हवंय? एक मिनिट. आपल्याला कोण हवंय? मात्र एक मिनिट. की सर्व कार्यकर्ते जेवढे माझ्यासाठी झटले, कार्यकर्ते भगिनी ज्यांनी मतदान केलं, झटले, त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार. आपण सर्वांनी एकत्र येऊन या भीमनगर वर्तकनगरचे प्रश्न सोडवायचे. बरोबर आहे. सगळे कार्यकर्ते जेवढे आहेत. आमचा आनंद सांगळे कुठे आहे? काय काळजी करू नका. या वर्तकनगरमध्ये वारसदार अनेक आहेत आपले. या भीमनगरमध्ये पण आहेत हयात खान. आप फिकर मत करो, हम तुम्हारे साथ है, तुम्हारे घर के बाहर सोएंगे. कोई माई की लाल की हिम्मत नहीं तुमको हाथ लगाने की. हाथ छेद डालेंगे, छाट डालेंगे. इतनी ताकत अपने इसमें है, हाथ में अभी तक. फिकर मत करो. कोणालाही दडपशाही कोणी केली, विक्रांत चव्हाण रस्त्यावर उतरून पहिला तुमचं संरक्षण करेल. काही काळजी करू नका. अजिबात घाबरू नका. अर्ध्या रात्री मला बोलवा. मी एकटा 100 बरोबर आहे. तलवारी, चॉपर, विपर, बंदुकीला घाबरत नाही मी. वाघ म्हटला तरी खाणार, वाघोबा म्हटला तरी खाणार. आणि क्लस्टर मी इथून हद्दपार करणार. शेर कधी डरता नाही. असे कुत्रे किती आले किती गेले. दादा असे कुत्रे आले किती गेले किती. शेर कभी डरता नाही. शेर कधी खुल जाता है.
मी उद्या गावी चाललो आहे. परवा आल्यानंतर भीमनगर, साईनाथ नगर, मुन्शीचाळ असेल, मस्जिद पट्टा असेल, महाकाली नगर असेल, इकडे जानकादेवी नगर, पुतळा, प्रजापती गल्ली सगळीकडे फिरणार आहे, परिस्थिती जाणून घेणार आहे. शौचालय 2 महिन्यात बांधून घ्यायचा, महापालिकेकडनं बांधूून घेणार. जी शौचालय अर्धवट आहेत रिपेअर करून घेणार, पाण्याची पाईपलाईन टाकून घेणार, गटर पायवट करून घेणार. आणि 1 मिनिट, येत्या 2 वर्षात तुमच्या इमारतींचा पायाभरणी समारंभ होईल, भूमिपूजन समारंभ, अशी तुम्हाला ग्वाही देतो. 2 वर्षात तुमच्या घरांचं काम चालू होईल. पुढे या 2 वर्षात, दीड 2 वर्षात अशी तुम्हाला ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा परवाच्या 13व्या भेटीसाठी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला कोणतंही टेन्शन नाही. लक्षात ठेवा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. व्यवस्थित खा पिया, आपण एक जेवण लावू पाहिजे तर त्या मंदिरामध्ये. टेन्शन अजिबात घेऊ नका. मी एकदम उलट सुखी झालो, बाहेर राहिलो. आता यांची वाजवायला मोकळा झालो. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद. दादा, फक्त एक शब्द बोला की तुमची सेवावृत्ती नाहीये. तुमची सेवावृत्ती नाही. बघा, वी डोंट गेट रिटायर्ड, वी गो टू. ऐका, वाघ म्हातारा झाला तरी गवत खात नाही, है ना. आपण सगळे वाघ आहोत. बाबासाहेबांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, मोहम्मद पैगंबरने आणि येशू ख्रिस्ताने शिकवलं आहे आपल्याला की आपण अन्यायाच्या विरोधात घाबरायचं नाही. गांधीवादी मार्गाने आणि वेळ पडली तर भगतसिंग, शिवाजी महाराजांच्या मार्गाने आपला न्याय आपण मिळवून खेचून घ्यायचा आहे. कळलं का? काळजी करू नका, मी तुमच्याबरोबर आहे. आपण सर्वजण एकत्र आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भीम. सर, फेरोसी